मी माझ्या 60 वर्षाच्या नवऱ्याची 5वी बायको होते. मी त्याच्याहून वयाने फारच लहान होते. कोणीही मला त्याच्यासोबत पाहिलं तर त्याची बायको नाही, मुलगी म्हणेल अशी काहीशी आमची जोडी होती. पण काय करणार, होती काही माझ्या माहेरची मजबुरी. त्यामुळे माझं लग्न म्हाताऱ्याशी झालं होतं. पण मी ज्याला म्हातारा समजत होते त्याच्यात असं काही खास असेल हे मला माहीत नव्हतं. माझं नाव अनुराधा. माझ्या आईचा मृत्यू माझ्या लहानपणी झाला होता. बाबा एकटेच मला वाढवत होते. ते एक छोटंसं दुकान चालवायचे. पण काही वर्षांपूर्वी त्यांना एक आजार झाला. उपचारासाठी खूप पैसे लागले. आमच्यावर कर्ज झालं. कर्ज एवढं होतं की बाबांचं दुकान विकूनही ते फेडलं जाणार नव्हतं. एके दिवशी बाबा मला म्हणाले की मोहनराव तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तो व्यक्ती फार श्रीमंत आहे. तो आपलं सगळं कर्ज फेडेल. त्यावर मी म्हणाले, पण बाबा, तो व्यक्ती वयाने किती मोठा आहे. मला माहीत आहे बेटा, पण बाबांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तू नाही म्हणशील तर मी तुला जबरदस्ती करणार नाही. मी बाबांचा चेहरा पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर फार ओझं होतं. ते पाहून मी लग्नाला होकार दिला. लग्नाच्या दिवशी मी मोहनरावांना पहिल्यांदा भेटले. ते उंच पूर्ण होते. त्यांचे केस पूर्णपणे पांढरे होते. त्वचा सुरकुतली होती. पण त्यांचे डोळे विचित्र होते. ते तरुण दिसत होते. जणू त्या डोळ्यांमागे दुसराच कोणी माणूस लपला होता. तू खूप सुंदर आहेस असं ते मला म्हणाले. त्यांचा आवाज आश्चर्यकारकपणे तरुण होता. थोड्याच वेळात आमच्या लग्नाची विधी संपल्या. बाबांनी मला रडत निरोप दिला आणि मी एका अनोळखी माणसाबरोबर निघाले. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने मला एका विशाल वाड्यात आणलं. तो वाडा पाहून मी थक्क झाले. 3 मजली इमारत, भव्य दरवाजे आणि आजूबाजूला दाट झाडांचं जंगल. वाड्याच्या आत पाऊल ठेवताच मला एक विचित्र शीतलता जाणवली. हिवाळा नसतानाही तिथे थंडी होती. मी थरथरतच विचारलं की हे तुमचं घर आहे का? तर ते शांतपणे म्हणाले, आतापासून तुझंही आहे. त्याचा आवाज गंभीर होता, पण त्यात एक अस्पष्ट दुःख लपलेलं होतं. पण एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकटेच राहत होतात? मी पुन्हा त्यांना प्रश्न केला होता. त्याने माझ्याकडे एक क्षण पाहिलं, मग लगेच नजर फिरवली आणि म्हणाले, होय, पण आता नाही. आता तू आहेस ना. त्याच्या या उत्तरात काहीतरी अपूर्णतेचं भान होतं. जणू तो काहीतरी लपवत होता. लग्नाच्या पहिल्या आठवड्यात सगळं सामान्य वाटत होतं. माझ्या नवऱ्याचं नाव मोहनराव होतं. तो फारसा बोलत नसे. तो बहुतेक वेळा वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावरच्या एका खोलीत राहायचा. ती खोली नेहमी बंद असायची. एके दिवशी मी त्याला विचारलं, तुम्ही तिथे काय करत राहतात? मला कधी तर बोलवा तिथे. तिथे विशेष असं काही नाही असं तो झटकन म्हणाला. पण तुम्ही इतका वेळ? मी पुढे बोलतच होते. तोच मोहनजींचा आवाज कडक झाला. म्हणाले, ऐक, 3ऱ्या मजल्यावर कधीही जाऊ नकोस, समजलंस? कधी म्हणजे कधीही नाही. का? तिथे काय आहे? मीही जिद्दीने विचारलं. तो माझ्याजवळ आला. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात खिळले. तिथे माझ्या काही खाजगी गोष्टी आहेत. माझ्या पूर्वीच्या आठवणी, कागदपत्र. तू त्याला हात लावलास तर मला राग येईल. त्या दिवशी पहिल्यांदा मला त्याच्याबद्दल भीती वाटली. पण माझी उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. रात्री अनेकदा 3ऱ्या मजल्यावरून विचित्र आवाज येत. कधी पायाचे आवाज, कधी कोणीतरी रडल्यासारखा आवाज आणि कधी फर्निचर ओढण्याचा आवाज. एका रात्री मी मोहनला विचारलं, वर कोणीतरी आहे का? नाही. मोहन अचानक सावध झाला. अहो, पण कधी कधी आवाज येतात, जणू कोणीतरी चालतंय. मी अजून काही बोलणार तेवढ्यात तो हसला. पण ते हास्य खरं नव्हतं. मोहन म्हणाला, तू फक्त कल्पना करतेस. जुना वाडा आहे, वाऱ्यांचे आवाज येतात. वारा इतका नियमित कसा असेल? आणि तेही रोज रात्री 11 वाजता? माझे प्रश्न ऐकून मोहनचा चेहरा गंभीर होत होता. तू खूप विचार करतेस अनुराधा. झोप आता, सकाळी सगळं बरं वाटेल. मोहन तर झोपी गेले, पण मला झोप कुठे येणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या अभ्यासातल्या टेबलावर एक जुना फोटो पाहिला. त्यात एक सुंदर तरुण मुलगा होता, सुमारे 20-25 वर्षांचा. हा कोण? मी विचारलं. तेव्हा तो फोटो पाहून मोहन क्षणभर गप्प झाला. माझा भाऊ. तो खूप वर्षांपूर्वी मरण पावला. मी म्हणाले, तो तुमच्यासारखा दिसतोय. हो, आम्ही जुळे होतो. एवढं बोलून त्याने फोटो टेबलाच्या ड्रॉवरमध्ये लपवला. पण त्या फोटोमधला मुलगा, त्याचे डोळे, ते अगदी मोहनरावांसारखे होते. असणारच, तो त्यांचा जुळा भाऊ जो होता. असंच एकदा मी गावातल्या किराणा दुकानावर गेले होते. तिथे एका म्हाताऱ्या बाईने मला विचारलं, तू मोहनरावची नवीन बायको आहेस ना? हो. तेव्हा ती बाई माझ्याकडे विचित्रपणे पाहू लागली. देव तुझं रक्षण करो बाळा. काय म्हणताय तुम्ही? माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तू नवीन आहेस, तुला काही माहीत नाही. पण तिने आजूबाजूला पाहिलं.
जणू कोणी ऐकतंय का ते तपासत होती. त्या वाड्यात काहीतरी अशुभ आहे. अशुभ म्हणजे? मोहनरावच्या आधीच्या 4 बायका होत्या. तिने आवाज खालावत सांगितलं. सगळ्या एकामागून एक गायब झाल्या. कोणाला काही माहीत नाही त्या कुठे गेल्या. त्या बाईचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी थरथरतच विचारलं, गायब म्हणजे? पहिली बायको कमला तिचं नाव होतं. लग्नाला फक्त 3 महिने झाले होते. एका दिवशी ती बाजारात आली, आनंदी दिसत होती. दुसऱ्या दिवशी मोहनराव एकटाच दिसला. म्हणाला की ती आपल्या माहेरी गेली. मग तिथेच गेली असेल. पण तिच्या आईला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की ती तिथे कधीच आली नाही. मी विचारलं, मग कुठे गेली ती? ती बाई पुढे म्हणाली, दुसरी बायको रुक्मिणी, तिचेही 6 महिन्यात तेच झाले, गायब. तिसरी सावित्री, चौथी लक्ष्मी, सगळ्यांची एकच गोष्ट. पण पोलिसांना काहीच सापडलं नाही. तिने खांदे उडवले आणि बोलली की मोहनराव म्हणायचा की त्यांनी त्याला सोडलं. त्यांना त्यांची संपत्ती हवी होती पण मिळाली नाही म्हणून त्या पळाल्या. पोलिसांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत तर ते तरी काय करणार? मग काय झालं? माझा आवाज कापत होता. तिने माझा हात पकडला, म्हणाली, सावध राहा बाळा, खूप सावध. आणि जर काही विचित्र वाटलं तर लगेच पळून जा. माझं ऐक. त्या म्हातारीशी बोलून मी घाबरून घरी आले. त्या रात्री मला झोप लागली नाही. मोहनराव नेहमीप्रमाणे 3ऱ्या मजल्यावर गेला होता. मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले. अचानक मला 3ऱ्या मजल्यावरच्या खिडकीत एक सावली दिसली. पण ती मोहनरावची नव्हती. ती एका स्त्रीची सावली होती. तिचे लांब केस होते. ती खिडकीजवळ उभी होती. तिचे हात काचेवर ठेवले होते, जणू ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. मी डोळे चोळले, पुन्हा पाहिलं, पण आता तिथे काहीच नव्हतं. पुढच्या काही दिवसात मी वाड्याचं बारकाईने निरीक्षण करू लागले. मोहनरावबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न होते. तो माझ्याशी प्रेमाने वागायचा. कधी कधी तो खूप काळजीवाहू दिसायचा, पण कधी कधी त्याच्या डोळ्यात एक दूरचं अनोळखी भाव यायचे. एके दिवशी मी त्याला विचारलं, तुमच्या आधीच्या बायका कशा होत्या? माझा प्रश्न ऐकून मोहन अचानक गप्प झाले. थोडा वेळ घेऊन म्हणाले, का विचारतेस तू हे सगळं? असंच, कारण मला माहिती आहे की तुमचं हे पहिलं लग्न नाही म्हणून. हो, त्याने दीर्घ श्वास सोडला. मी 4 वेळा लग्न केलं होतं, पण ते सगळं आता संपलंय. पण कसं संपलं? मीही जिद्दीने विचारलं. त्यावर ते म्हणाले, कारण त्या चौघींना मी आवडत नव्हतो. माझं वय, माझा स्वभाव, हे सगळं. त्याउलट मला तरुण बायको हवी होती आणि त्यांना श्रीमंत नवरा हवा होता. पण त्या नात्यात प्रेम नव्हतं म्हणून त्या गेल्या. कुठे गेल्या कुणास ठाऊक. कुणी माहेरी गेलं, कुणी दुसरं लग्न केलं, मला काही माहीत नाही. पण तुम्हाला वाईट वाटत नाही? त्यावेळी मी माझ्या मनातील प्रश्नांचा भांडार रिकामं करत होते. तेव्हा मोहनरावाने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, वाईट कसं वाटणार नाही? प्रत्येक वेळी मला वाटायचं की आता हे घर भरेल, आता कोणीतरी माझं होईल. पण प्रत्येक वेळी. बोलता बोलता ते थांबले. मला त्यांची दया आली. मी तुम्हाला सोडणार नाही असं मी ओघाओघात बोलून गेले. ते माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. खरंच तुम्हाला सोडणार नाहीस? हो, मी तुमची बायको आहे. मी तुमच्यासोबत राहीन. तो उठला आणि माझ्या जवळ आला. त्याने माझा हात पकडला. तू खरंच मला सोडणार नाहीस? मी पुन्हा म्हणाले, नाही सोडणार. तेव्हा त्याने माझा हात आपल्या हाताने घट्ट पकडला. मी तुला कधीही दुखावणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. मोहनजींच्या शब्दांमध्ये काहीतरी जाणीव होती. जणू ते स्वतःलाच काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करताय. असेच दिवसामागून दिवस जात होते. मला एक विचित्र गोष्ट लक्षात आली होती की रोज रात्री 11 वाजल्यानंतर 3ऱ्या मजल्यावरून प्रकाश येत असे. पण तो मेणबत्तीचा किंवा दिव्यांचा प्रकाश नव्हता. ती एक निळसर विचित्र चमक होती आणि त्या प्रकाशात कधी कधी सावल्या दिसत, अनेक सावल्या. एके रात्री मी हिंमत करून 3ऱ्या मजल्यावर जाण्याचं ठरवलं. मोहनराव झोपले आहे असं मी समजत होते. मी हळूच पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पाऊल टाकताना माझे हात थरथरत होते. लाकडी पायऱ्या किरकिर करत होत्या. 3ऱ्या मजल्यावर एकच खोली होती. दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून तो निळसर प्रकाश येत होता. मी हळूच आत डोकावलं. खोलीत मोहनराव एका जुन्या टेबलाजवळ बसले होते. त्याच्यासमोर एक प्राचीन आरसा होता, पण तो सामान्य आरसा नव्हता. त्या आरशात काहीतरी हलताना दिसत होतं. जवळ जाऊन पाहिल्यावर मला धक्काच बसला. आरशात 4 स्त्रिया होत्या. त्या सगळ्या त्या आरशाच्या आत कैद झाल्यासारख्या दिसत होत्या. त्या बाहेर येण्यासाठी आरशाला थाप देत होत्या. तोंड उघडून ओरडत होत्या.
पण कोणताही आवाज येत नव्हता. मोहनराव त्या आरशाशी बोलत होता. मला माफ करा असं तो म्हणत होता. मला तुम्हाला मुक्त करायचं आहे, पण मी करू शकत नाही. माझ्या आयुष्याचा हा शाप आहे. मी घाबरून मागे झाले, पण माझा पाय एका लाकडी फळीवर आदळला. अचानकच जोराचा आवाज झाला. तेव्हा मोहनने मागे वळून पाहिलं. मला बघताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तू इथे काय करतेस? त्याच्या प्रश्नावर मी काहीच बोलू शकले नाही. मी फक्त आरशाकडे बघत राहिले. तेव्हा मोहन उठला आणि माझ्याजवळ आला आणि म्हणाले, मी तुला स्पष्ट सांगितलं होतं ना की इथे येऊ नकोस. त्या स्त्रिया? माझा आवाज थरथरत होता. तुमच्या आधीच्या बायका? तेव्हा माझं लक्ष त्या आरशावर होतं. मोहन थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग एकदम कमी झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक खोल दुःख दिसू लागलं. तू पाहिलंस का? हो, मी पाहिलं. बोलत असताना अश्रू माझ्या गालावरून वाहू लागले. तुम्ही त्यांना कैद केलंय का? सांगा मला, तो जोराने म्हणाला. मी त्यांना कैद केलं नाहीये. मी त्यांना मुक्त करू शकत नाही. हा श्राप आहे, एक भयानक श्राप. कसला श्राप? मोहनराव म्हणाले, आता तुला सगळं सांगणं भाग आहे. बस शांतपणे ऐक. त्याने मला खाली बसवलं आणि सांगू लागला. 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा तरुण होतो. मी एका जुन्या बाजारात हा आरसा विकत घेतला. एक म्हातारा साधू तो आरसा विकत होता. साधू? हो, पण तो सामान्य साधू नव्हता. त्याच्या डोळ्यात एक चमक होती. त्याने मला सांगितलं, हा आरसा जादुई आहे. याच्यात जो पाहतो त्याला अमरत्व मिळतं. पण बोलताना तो थांबला होता. पुढे म्हणाला, पण त्याची किंमत? मी त्याला विचारलं. तर तो म्हणाला, जो कोणी या आरशात पाहतं त्याला कायमचं जवान राहता येतं. पण त्याच्या जवळच्या व्यक्ती, त्याच्या प्रिय व्यक्ती त्या आरशात कैद होतात, त्याही कायमच्या. ते ऐकून माझं डोकं गोल फिरू लागलं. मी म्हणाले, हे सगळं जाणूनही तुम्ही ते विकत घेतलं? तेव्हा मोहनरावांच्या डोळ्यात लाज होती. ते म्हणाले, तेव्हा मी तरुण होतो, मूर्ख होतो. मला वाटलं की मी सावध राहीन, मी कोणालाही जवळ येऊ देणार नाही. पण त्याने दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाले, मी त्यावेळी प्रेम केलं होतं, खरं प्रेम. तिचं नाव कमला होतं, माझी पहिली बायको. मी तिच्यावर खूप प्रेम केलं आणि एका दिवशी ती या खोलीत आली. तिने आरशात पाहिलं आणि ती त्यात कैद झाली. मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही झालं नाही. मग मी विचार केला की कदाचित मी पुन्हा लग्न केलं तर कदाचित माझं प्रेम मुक्त होईल. पण तेच घडलं. दुसरी बायको, तिसरी, मग चौथी. प्रत्येक वेळी मी विचार केला की आता वेगळं होईल, पण प्रत्येक वेळी तेच घडलं. आणि आता तू. मी घाबरून म्हणाले, मला इथून जायचंय, तुम्ही मला जाऊ द्या. तू जाऊ शकतेस असं तो म्हणाला आणि त्याच्या त्या शब्दांनी मला आश्चर्य वाटलं. मी तुला कधीही थांबवणार नाही. पण ऐक, आरशाला तोडण्याचा एकच मार्ग आहे. कसा? आरसा तोडला पाहिजे. पण जो कोणी आरसा तोडतो तो स्वतः त्यात कैद होतो आणि बाकी सगळे मुक्त होतात. मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तर मग तुम्ही का नाही तोडत? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मोहन म्हणाले, कारण मी भित्र आहे, मी कायदेशीर माणूस आहे. मी मरायला घाबरतो, आरशात कैद होण्याला घाबरतो, म्हणून मी या श्रापाबरोबर जगत आलोय. मी रागाने म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही? तो म्हणाला, प्रत्येक क्षणी मला लाज वाटते. म्हणूनच मी त्या 4 स्त्रियांना दररोज भेटतो, त्यांची माफी मागतो. मोहन रडू लागला. एक 60 वर्षांचा माणूस लहान मुलासारखा रडत होता. त्या रात्री मी खाली आपल्या खोलीत आले. झोपायचा प्रयत्न केला, पण कसं झोपणार? मनात हजारो विचार येत होते. मी पळून जाऊ का? पण त्या 4 स्त्रियांचं काय? त्यांना कोण मुक्त करणार? सकाळी मोहनराव माझ्याकडे आले. त्याने माझ्यासमोर एक पाकिट ठेवलं. हे काय? मी विचारलं असता तो म्हणाला, पैसे एवढे पुरेसे आहेत. तू जा, इथून कुठेही जा आणि परत येऊ नकोस. मी पाकिट पाहिलं, मग त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला असं वाटतं की मी पैशासाठी आले? नाही. मध्येच त्याने डोकं हलवलं. पण तू इथे राहिलीस तर तूही त्या आरशात कैद होशील. मला तुला त्यात अडकवायचं नाही. तुम्ही मला खरोखरच जाऊ देणार? मी संशयाने विचारलं. होय. त्याचा आवाज खंबीर होता. मी नरक जगणार आहे, पण किमान तुला तरी वाचवू शकतो. मी उठले, दरवाजाकडे चालू लागले, पण अचानक थांबले. मी म्हणाले, मी जाणार नाही. मी त्या स्त्रियांना मुक्त करणार आहे. पण तू आरशात कैद होशील. कदाचित होईल, पण किमान मी काहीतरी बरं करेन. तुमच्यासारखी कायर होणार नाही. मोहनच्या चेहऱ्यावर दुखावल्याचा भाव आला, पण तो काहीच बोलला नाही. मी पायऱ्यांकडे वळले. मी म्हणाले, एक शेवटचा प्रश्न.
तुम्ही म्हणालात की तुम्ही तरुण आहात, पण तुम्ही म्हातारे दिसतात. तो फोटो, त्यात तरुण मुलगा, तो तुम्हीच होतात ना? त्याने हळूच होकार दिला. तो माझा खरा चेहरा आहे. जादूमुळे मी बाहेर म्हातारा दिसतो, पण आरशात मी माझा खरा चेहरा पाहतो. तेव्हा मी एक निर्णय घेतला. मी 3ऱ्या मजल्यावर गेले. खोलीत प्रवेश केला. आरसा तिथेच होता. त्या 4 स्त्रिया आत माझ्याकडे पाहत होत्या. त्यांचे डोळे मदतीची याचना करत होते. त्यांची तोंडं उघडली होती. त्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मी त्यांच्याजवळ गेले. आरशाला हात लावला. तो बर्फासारखा थंड होता. मी तुम्हाला मुक्त करणार आहे, असं मी हळूच म्हणाले. मी एक जड लोखंडी दंड उचलला, जो खोलीच्या कोपऱ्यात पडला होता. अचानक मोहनराव खोलीत धावत आले. तो ओरडला, तू काय करतेस ते तुला माहीत आहे का? होय, मला माहीत आहे. मी या स्त्रिया मुक्त करणार आहे आणि तुला या श्रापातून मुक्त करणार आहे. पण तू आरशात कैद होशील. मी हसले. कदाचित, पण मी घाबरत नाहीये. तुम्ही ज्या गोष्टीला घाबरता ती करायची माझ्यात हिंमत आहे. नाही, थांब. मोहन माझ्याकडे धावला, पण खूप उशीर झाला होता. मी त्या दंडाने आरशावर जोराचा प्रहार केला. एक प्रचंड आवाज झाला. आरसा तुकडे तुकडे होऊ लागला. काच सर्वत्र पसरले. प्रत्येक तुकड्यातून एक प्रखर निळसर प्रकाश बाहेर आला. त्या प्रकाशातून 4 स्त्रिया बाहेर आल्या. त्या सगळ्या खऱ्या, जिवंत मनुष्यात रूपांतरित झाल्या. त्या जमिनीवर पडल्या, श्वास घेत होत्या. मी स्वतःकडे पाहिलं. माझे हात ठीक होते. मी कैद झाले नाही. मोहनराव अचानक जमिनीवर बसला. त्याचं शरीर बदलू लागलं. त्याची त्वचा सुरकुतली, केस पांढरे झाले, पाठ वाकली. तो खरोखरच म्हातारा होऊ लागला. मोहनराव चक्रावून माझ्याकडे पाहत होता. त्याच्या शरीरावरचा तो कृत्रिम मुखवटा पूर्णपणे गळून पडला होता. आता तो आरशात दिसणारा तरुण नव्हता, ना गावात दिसणारा धिप्पाड म्हातारा. तो खऱ्या अर्थाने थकलेला, मोडलेला, अपराधी माणूस दिसत होता. 4ही स्त्रिया हळूहळू उभ्या राहिल्या. कमला, रुक्मिणी, सावित्री आणि लक्ष्मी. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. होता तो फक्त खोल थकवा. कमला पुढे आली. तिचा आवाज शांत पण ठाम होता. ती म्हणाली, मोहन, तुझं आमच्यावर प्रेम नव्हतं. तुझं प्रेम असतं तर तू पहिल्याच वेळी आरसा फोडला असतास. मोहनराव मान खाली घालून बसला होता. तो म्हणाला, मी भित्रा होतो, आहे आणि राहीन. मी त्या 4ही स्त्रियांकडे पाहिलं आणि म्हणाले, आता तुम्ही मोकळे आहात. तुम्ही तुमचं जीवन स्वतःच्या इच्छेने जगू शकतात. तेव्हा लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मुक्ती म्हणजे पुन्हा जगणं नाही ग. आमचं आयुष्य इथेच थांबलं होतं. बाहेरची दुनिया आमच्यासाठी परकी झाली आहे. तेव्हा मला खरी गोष्ट कळली. आरशातून बाहेर येणं म्हणजे श्राप संपणं होतं, पण हरवलेली वर्ष परत येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. 4 बायका मृतातून परत आल्या, असं लोक म्हणू लागले. पोलीस आले, चौकशी झाली, पण आरसा फुटलेला, पुरावे नाहीत आणि 4 स्त्रिया जिवंत. त्यामुळे मोहनराव विरोधात काहीही सिद्ध झालं नाही. पण शिक्षा झाली, कायद्याने नाही, निसर्गाने. मोहनराव काही महिन्यातच आजारी पडला. तो माझ्याशी एकदाही नीट बोलला नाही. फक्त एकदाच म्हणाला, तू माझी 5वी बायको नव्हतीस, तू माझी शिक्षा होतीस. मी त्या वाड्यातून निघून गेले. मी तिथून कुठलेही पैसे घेतले नाहीत. मी माझं नाव बदललं आणि नवं आयुष्य सुरू केलं. आजही कधी कधी रात्री मला निळसर प्रकाश स्वप्नात दिसतो. पण आता मला भीती वाटत नाही, कारण मला एक गोष्ट कळली आहे. खरं प्रेम कैद करत नाही. खरी हिंमत तरुणपणात नसते, त्यागात असते. आणि श्राप तोच असतो ज्यातून माणूस पळतो. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.